ओबीसीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळे आरक्षणवादी आहोत, आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षण ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीला असलं पाहिजे. शासनाला इतर कोणाला आरक्षण द्यायचं असेल त्यांनी सुद्धा द्यावं, कोणाचं त्याला असताना विरोध नाही. पण ही जी ताट दिसवून असा भाग चाललेला आहे त्यावरनं मतभेद होतात. हे मतभेद मिटवायचे असेल तर वेगळ्या पद्धतीने कसं काही मिटावे लागतील अशी परिस्थिती आहे. इलेक्शन जसं जवळ होईल तसं हे मतभेदाचे मुद्दे अजून जोरदार प्रकटपणे होतील अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी पक्षाचे असणारे शरद पवार समाजाला दुखवायचं नाही. त्याचा मराठा समाज असतो, मराठा समाजाला दुखवायचं नाही म्हणून भूमिका केली. अगदी जसं मराठी म्हणालो की तोच पक्ष कायस्थ आणि ब्राह्मणाचा पक्ष तो असं म्हणतोय की माझा काय घेणं देणं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये मग ते भूमिका घेत नाही. आता ही भूमिका मतदाराला द्यावी लागेल, इलेक्शनमध्येच द्यावी लागेल. आणि इलेक्शनमध्ये घेत असताना की ज्या बाजूने आपण घेणार त्याच बाजूने असणारं सरकारला सुद्धा घ्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. हे भीतीचं वातावरण आहे. मी नांदेडला गेलो, नाभिक समाजाच्या असणाऱ्या एका व्यक्तीवरती हल्ला करण्यात आला. आणि हल्ला का करण्यात आला तर तो आम्ही ओबीसीच्या आरक्षणामधून इतर कोणाला देणार नाही याच्या बैठका तो होतो. आता प्रसार करणं हा त्याचा अधिकार आहे. एवढं बेदम मारलं होतं की त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये त्याला बघायला गेलो, हात पाय सगळे त्याचे असणारे फ्रॅक्चर करण्यात आलं होतं, डोकंही फ्रॅक्चर करण्यात आलं होतं. तेव्हा ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती तर योग्य असली त्या ठिकाणी मानत नाही. आणि म्हणून हा जो भयभीत झालेला समूह जो आहे, या भयभीत झालेल्या समूहाबरोबर आपण असणारा आहोत. आपण तिथे सुधारणार नाही परिस्थिती जी आपण असणारा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये पक्ष जी भूमिका घेईल त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर आपण आज या ठिकाणी काढतो. आणि पुन्हा ही जी आपण जागृतीची यात्रा काढली आहे याचा एकमेव उद्देश आहे की की उद्या ज्याला आपण म्हणतो आरक्षण कोणाला मिळायचं नाही हा सरकारचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण त्याच्यावरती व्यवस्थित भूमिका घ्यावी ही अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो आणि आपल्याला